सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील दुसरी संतवाणी संत कृपा झाली ही आपण शिकणार आहोत. संत कृपा झाली ही संतवाणी संत कवयित्री बहिणाबाई यांनी लिहिलेली आहे. सर्वप्रथम आपण संत कवयित्री बहिणाबाई यांच्याबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊया. संत कवयित्री बहिणाबाई यांचे पूर्ण नाव बहिणाबाई रत्नाकर पाठक. वारकरी संप्रदायातील त्या एक संत कवयित्री. संत बहिणाबाईंनी संत तुकारामांना आपले गुरु मानले. आपला आध्यात्मिक अनुभव व पारमार्थिक अधिकार यांच्या जोरावर स्वप्रेरणेने त्यांनी अनेक अभंग रचले. त्यांच्या नावावर जवळजवळ 473 अभंग आहेत. त्यांच्या अभंगांवर तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाची व काव्यरचनेची एक वेगळी छाप दिसून येते. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हे त्यांच्या अभंग रचनेचे एक वैशिष्ट्य. अभंगाबरोबरच त्यांनी अनेक पदे, गवळणी, पाळणे, ओव्या, आरत्या व श्लोक इत्यादी लिखाण त्यांनी केलेले आहे. त्यांची ही अभंगवाणी संत कृपा झाली या अभंगातून त्यांनी वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीसाठी महाराष्ट्रातील संतांनी कसे मोलाचे कार्य केले हे त्यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्या म्हणतात बघा, संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार, नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्राला फार प्राचीन काळापासून संत परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राची आपली ही भूमी ही संतांची भूमी असं आपण म्हणतो. आणि या संतांच्या भूमीत अनेक संत होऊन गेलेत, जसे संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, एकनाथ, निवृत्तीनाथ, तुकाराम महाराज, नामदेव. इतकेच नव्हे तर संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताई असे संत कवयित्री होऊन गेलेले आहेत. आणि या सर्व संतांनी मिळून वारकरी संप्रदाय रूपी इमारत कशी उभारली, या संतांनी कसे कार्य केले आणि ही इमारत कशी उभी केली, हे देवालय कसे उभे केले, हेच सांगण्याचा प्रयत्न खरं तर संत बहिणाबाईंनी या अभंगात केलेला आहे. त्या म्हणतात बघा की संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणजेच काय तर या महाराष्ट्राला लाभलेले हे सगळे संत, ही सर्व संत मंडळी, ही नाथ मंडळी, या नाथ मंडळींनी, या संत मंडळींनी आपल्या कृपेने, आपल्या कार्यातून, आपल्या भक्तिभावनेने त्यांनी काय केलेलं आहे, त्या वारकरी संप्रदाय रूपी इमारत ही उभारलेली आहे. एक प्रकारे हे वारकरी संप्रदाय रूपी देवालय त्यांनी इथे उभारलेलं आहे, ते साकारलेलं आहे, त्या आकाराला आणलेलं आहे. हे केवळ कोणामुळे तर या संतांच्यामुळे, या संत परंपरेमुळे, या संतांच्या कार्यामुळे. कारण संतांचं कार्य कसं होतं, निस्वार्थ होतं. त्यामध्ये कोणताही लोभ नव्हता, हव्यास नव्हता, कोणती अपेक्षा नव्हती. आणि संत नेहमी आपल्याला तेच सांगतात की सत्कर्म करा, चांगली कर्म करा, चांगल्या कर्मासाठी मेहनत करा, हेच आपल्याला संत सांगत असतात. संतांनी आपल्याला त्यांच्या अनेक अभंगांमधून, त्यांच्या अनेक पदांमधून आपल्याला हाच संदेश दिलेला आहे की आपण मनुष्य आहोत. मनुष्याने आपलं कार्य
हे सद्विचार करून सद्बुद्धीने चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. चांगल्या कर्माची फळं ही चांगलीच असतात. आणि संतांनीही आपलं कर्म, आपलं कार्य हे खूप चांगलं केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यामुळे या वारकरी संप्रदायरूपी ही इमारत किंवा हे देवालय जे आहे ते उभं झालेलं आहे बघा. भक्ती, ज्ञान यांच्या जोरावर हे वारकरी संप्रदायाचं हे मंदिर हे उभं झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, वारकरी हा संप्रदाय हा एक पंथ आहे, बरोबर. आणि हा वारकरी पंथ कोणी सुरू केलेला आहे, त्याची स्थापना कोणी केलेली आहे? संत ज्ञानेश्वरांनी केलेली, बरोबर. संत ज्ञानेश्वरांनी केलेली. आणि तेच त्यांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितले बघा. त्या म्हणतात, बहिणाबाई आपल्याला सांगतात बघा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणजे कोण? ज्ञानदेव म्हणजे कोण? ज्ञानेश्वर, बरोबर. ज्ञानेश्वर माऊली असं आपण म्हणतो, बरोबर. की ज्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे, ज्यांनी भागवत धर्माची ती पताका ती त्यांनी झळकवलेली आहे. या धर्माचा संपूर्ण पाया त्यांनी भक्कम केलेला आहे, त्यांनी उभारलेला आहे. या वारकरी संप्रदायाला एक वैचारिक, आध्यात्मिक, तात्विक अशी बैठक त्यांनी दिलेली आहे. बघा, संत ज्ञानेश्वरांचं कार्य हे फार मोठं आहे. आणि मुळात संत ज्ञानेश्वरांनी किती लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे किती मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे बघा ज्ञानेश्वरांनी. त्याचबरोबर चांगदेव 65 आहे, हरिपाठाचे अभंग आहेत, बरोबर. अमृतानुभव आहे, कितीतरी मोठे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आपल्या भावाला, मोठ्या भावाला अर्थात निवृत्तीनाथांना त्यांनी आपले गुरु मानलेले आहे. आणि याच ज्ञानेश्वरांनी आपल्या कार्यातून, या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या कार्यातून हा वारकरी संप्रदाय हा उदयास आणलेला आहे. या भागवत धर्म त्याचा प्रसार त्यांनी केलेला आहे. भागवत धर्म त्यांनी तो निर्माण केलेला आहे. आणि तेच इथे बहिणाबाई आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहेत की संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय रूपी ह्या इमारतीचा पाया, अभूतपूर्व तो रचण्याचा पाया, त्यांनी ते अभूतपूर्व असं कार्य त्यांनी तिथे केलेलं आहे. की इतकं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर एवढं करून थांबले नाही. सर्वसामान्य माणसांना त्यांनी भक्ती करण्याचाही मार्ग दाखवलेला आहे. ज्ञान घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी द्वारं खुली केलेली आहेत. सर्वसामान्यांना समतेची वागणूक त्यांनी दिलेली आहे. सर्वसामान्यांना एका छताखाली आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बहिणाबाई इथे आपल्याला म्हणतात की ज्ञानेश्वरांच्या या कार्यामुळेच या वारकरी संप्रदायरूपी देवालयाची भक्कम अशी पायाभरणी ही झालेली आहे. त्यांच्या कार्यामुळेच वारकरी संप्रदायरूपी देवालयाचा डोलारा हा भक्कम झालेला आहे. त्या पुढे काय म्हणतात बघूया. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. बघा, संत बहिणाबाईंनी नामदेवांचं इथं उदाहरण दिलेलं आहे की संत नामदेव यांनी या वारकरी संप्रदायरूपी इमारत किंवा हे देवालय निर्माण करण्यासाठी कसा हातभार लावलेला आहे, कसं कार्य त्यांनी केलेलं आहे संत नामदेवांनी. त्यांचंही कार्य मोलाचं आहे. ज्ञानेश्वरांनी जरी त्याचा पाया रचला, तरी संत नामदेवांनी मोठं कार्य केलेलं आहे. मग संत नामदेवांनी काय केलं तर मुळात संत नामदेवांनी विठ्ठलाचे दास बनून त्यांनी बघा काय केलेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर थेट पंजाबपर्यंत त्यांनी हा वारकरी संप्रदाय जो आहे त्याचा त्यांनी प्रसार केलेला आहे. फक्त महाराष्ट्रापुरते ते थांबलेले नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पंजाबपर्यंत त्यांनी हा वारकरी संप्रदाय नेलेला आहे. थोडक्यात काय तर नामदेवांनी वारकरी संप्रदायाचं अंगण जे आहे ते विस्तारण्याचं कार्य केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं जे अंगण आहे
ते त्यांनी विस्तारण्याचं काम केलेलं आहे. कारण नामदेव हे संत ज्ञानेश्वरांबरोबरचे समकालीन संतच, आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांबरोबर त्यांनीही या वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी त्याला हातभार लावलेला आहे, मोठं कार्य केलेलं आहे. ते महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवलेलं नाही आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत नेलेलं आहे. आज ही गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात जर तुम्ही पाहिलं, जो शिखांचा ग्रंथ आहे, या ग्रंथात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नामदेवांची काही पदं तिथं दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय तर संत नामदेवांनी हा जो वारकरी संप्रदायाचं जे अंगण विस्तारण्याचं काम केलेलं आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवलं नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत नेलेलं आहे. आणि म्हणूनच इथं बहिणाबाई आपल्याला म्हणतात की वारकरी संप्रदायाला विस्तृत आवार जर कोणी निर्माण करून दिलं असेल तर ते म्हणजे संत नामदेवांनी. त्या पुढे असंही म्हणतात बघा की जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. अर्थातच इथं जनाबाईंनी अत्यंत सुंदर एका गुरु शिष्याच्या जोडीचं इथं उदाहरण दिलेलं आहे. त्या म्हणतात बघा की तुम्हाला माहिती असेल की संत एकनाथ आणि संत जनार्दन स्वामी ही गुरु शिष्याची जोडी आहे. संत एकनाथांनी जनार्दन स्वामींना आपले गुरु मानलेलं आहे, आणि बहिणाबाईंनी या गुरु शिष्याच्या जोडीचंच वर्णन करताना त्यांनी इथे सांगितलेलं आहे की गुरु शिष्याच्या जोडीने मिळून त्यांच्या सहकार्याने त्यांच्या भक्ती मार्गाने त्यांनी मात्र या भागवत धर्माला भक्कम असा आधार दिलेला आहे. बघा, या भागवत धर्माला त्यांनी काय दिलेलं आहे? आधार दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ज्ञानेश्वरांच्या कार्याला बळकटी आणण्याचं काम या गुरु शिष्याच्या जोडीने केलेलं आहे. त्यासाठी या वारकरी संप्रदायरूपी देवालयाचे हे गुरु शिष्य मात्र काय झालेले आहेत बरं, तर खांब झालेले आहेत. बघा, म्हणजे वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी, त्याला भक्कम करण्यासाठी, त्याला चांगला आधार देण्यासाठी देखील या गुरु शिष्याच्या जोडीने मात्र मोठा हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. तसंच बहिणाबाई पुढे असं म्हणतात बघा की तुका झालासे कळस भजन करा सावकाश, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. अर्थातच इथं सर्वात शेवटी तर बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांचं इथे उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला माहिती, मी आधीच म्हटलं की तुकाराम महाराजांना बहिणाबाई आपले गुरु मानत होते, आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्याचा बहिणाबाईंच्या अभंगांवर आपल्याला एक वेगळा परिणाम दिसून येतो. आणि त्यामुळे आपल्या गुरूंबद्दल आणि गुरूंच्या कार्याबद्दल किंवा तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल सांगताना इथं बहिणाबाई आपल्याला म्हणतात की संत तुकाराम यांनी देखील या वारकरी संप्रदायरूपी देवालयाला कळस चढवलेला आहे. बघा की इनफॅक्ट आपण असं म्हणूया की वारकरी संप्रदायरूपी देवालयाचे ते कळस झालेले. आपल्या कार्यातून या वारकरी संप्रदायाला त्यांनी परिपूर्ण असं वैभव जे आहे ते प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. या वारकरी संप्रदायाला त्यांनी काय केलेलं आहे तर परिपूर्ण असं वैभव प्राप्त करून देण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. आपल्या कीर्तनांमधून, आपल्या भजनांमधून, आपल्या अभंगांमधून या देवालयाचं जे आवार आहे तिथं शांततेचं वातावरण जे ते त्यांनी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी मोठं काम केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी या वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी त्यांचाही मोलाचा इथं हातभार आहे. आणि तेच सांगताना इथं बहिणाबाई म्हणतात की संत तुकाराम महाराजांनी देखील या देवालयाचे ते कळस झालेले आपल्या कार्यातून, आपल्या भक्तिमार्गातून त्यांनी या वारकरी संप्रदायरूपी या देवालयाला परिपूर्ण वैभवाच्या मार्गाने त्यांनी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. शांतीचं वातावरण आपल्या अभंगातून, आपल्या भजनातून शांतीचं वातावरणही त्यांनी निर्माण केलेलं आहे. बघा, बहिणाबाई पुढे सर्वात शेवटी त्या तिथे म्हणतायत बघा की बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. सर्वात शेवटी बहिणाबाई इथे म्हणतात की अशा या देवालयात जे संतांच्या कार्याने उभं राहिलेलं आहे
हे वारकरी संप्रदाय रूपी ही इमारत किंवा वारकरी संप्रदाय रूपी हे देवालय जे या सर्व संतांच्या कार्यामुळे हे उभं झालेलं आहे, अशा या देवालयात आपणही शांत चित्ताने इथे काय करावं, तर आपण हे भजन करावं. या देवालयात शांत चित्ताने आपण कीर्तन करावं, भजन करावं. भगवत भक्तीचा जो आनंद आहे तो आपण लुटावा. आणि त्यामुळे त्या म्हणतात की या वारकरी संप्रदायाचा हा जो ध्वज आहे तो भक्ती आणि ज्ञान यांच्या जोरावर हा कायम काय राहिला पाहिजे, तर तो फडकत राहिला पाहिजे. अत्यंत सुंदर बघा त्यांनी त्याचा शेवट जो आहे तो मात्र त्यांनी केलेला आहे की हा वारकरी संप्रदायाचा जो ध्वज आहे, वारकरी संप्रदायाची ही जी पताका आहे ती भक्ती आणि ज्ञानाच्या जोरावर ही कायम काय झाली पाहिजे बरं, फडकत हे राहिली पाहिजे. की अशा पद्धतीने बघा संत इथे आपल्याला थोडक्यातच इथं बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदाय रूपी या इमारतीसाठी, या देवालयासाठी भक्तीचा ज्ञानाचा मार्ग वापरून या सर्व संतांनी मिळून कशा पद्धतीने ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत ही उभी केली आणि कशा पद्धतीने हे देवालय त्यांनी निर्माण केलं याचं वर्णन त्यांनी या संपूर्ण संतवाणीत की संतांच्या या कृपेमुळेच ही भक्तिरूपी अशी वारकरी संप्रदायरूपी इमारत ही काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे, हे त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आता या संतवाणीतून आपल्याला काय शिकायला मिळालं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे बघा विद्यार्थ्यांनो. या संतवाणीतून तुम्हा विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळालं, तर सर्वात महत्त्वाचं मूल्य म्हणजे जर सांगायला गेलं तर संत हे परमेश्वर आहेत बघा. संत हे परमेश्वराचीच रूपं आहेत आणि त्यामुळे संत हे परमेश्वर आहेत. त्याचबरोबर ते आपल्याला इथे आणखीन बऱ्याच गोष्टी तशा शिकायला मिळतात. आणखीन एक गोष्ट आपल्याला इथे शिकायला मिळेल की कोणती गोष्ट जर तुम्हाला करायची असेल ना आयुष्यात तर त्याचा पाया हा भक्कम असायला पाहिजे. याचा पाया कसा असायला पाहिजे, भक्कम असायला पाहिजे. कोणतंही काम करताना निस्वार्थी भावनेने करा. काही अपेक्षा करू नका. फळाची अपेक्षा तर अजिबात करू नका. जे काही तुम्ही काम कराल निस्वार्थी भावनेने करा. काही मिळेल या अपेक्षेने जर तुम्ही केलं तर ते काम कधीच तुमचं पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही फळाची त्या बदल्यात तुम्ही अपेक्षा करू नका. त्याचबरोबर कोणतंही कार्य तुम्ही भक्तिभावनेने करा. म्हणजेच थोडक्यात काय, तर भक्तीचा मार्ग तुम्ही जोपासा. कोणतंही कार्य हे भक्तिभावनेने करा. भक्तीचा मार्ग जो आहे तो तुम्ही जोपासा. चांगल्या गोष्टीचा प्रचार करा, चांगल्या गोष्टीचा प्रसार करा, पण तोही चांगल्या कार्यासाठी करा. तो कशासाठी करा, चांगल्या कार्यासाठी करा. जात धर्म पंथ वर्ण हे सगळे भेदभाव तुम्ही विसरून जा. भेदभाव हे ठेवून काही उपयोग नाही. आपण मनुष्य आहोत. आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, बरोबर. आणि त्यामुळे हा भेदभाव सर्वांनी विसरा. अंधश्रद्धा सोडून द्या. विषमता कुठेही समाजात दिसता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. त्यापेक्षा भक्तीचा मार्ग तुम्ही जोपासा. चांगल्या गोष्टी करा, चांगली कार्य करा, ती पण आत्मविश्वासाने करा. कारण कोणतंही कार्य करण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि त्यामुळे चांगली कार्य करा, आत्मविश्वासाने कार्य करा. सामूहिक कार्यातून कोणतंही कार्य बघा सिद्धीस नेता येतं. सामूहिक कार्यातून कोणतंही कार्य सिद्धीस नेता येतं. त्यामुळे सामूहिक कार्य करा. की बघा ही सगळी मूल्य जी आहे ती आपल्याला या संतवाणीतून काय होतात, शिकायला मिळतात. आज ही संतवाणी मी इथे शिकवलेली आहे. तुम्हाला ती समजली असेल असं मी समजते. आणि या संतवाणीवरती मी तुम्हाला काही प्रश्नोत्तरं लिहून देणार आहे. ती सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावी. त्यामुळे प्रत्येकाने हातामध्ये वही पेन घ्या आणि मी जे काही आता तुम्हाला प्रश्नोत्तरं देणार आहेत ती सगळी प्रश्नोत्तरं तुम्ही लिहून घ्यायची आहेत. बघा इथे मी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायात पहिलाच प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. सर्वांनी या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे हातात वही पेन घ्या आणि लिहा. पहिलाच प्रश्न मी दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातही फर्स्ट प्रश्न आहे बघा, वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला. वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला. आत्ताच आपण शिकलो आहे, बरोबर. कोणी रचला, ज्ञानेश्वरांनी.
त्यामुळे उत्तरील वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला. दुसरा प्रश्न मी दिला आहे, वारकरी संप्रदायाची इमारत कशामुळे फळाला आली? वारकरी संप्रदायाची इमारत ही कशामुळे फळाला आली? ओके, त्याचंही उत्तर मी तुम्हाला लिहून देते. सर्वांनी उत्तरं लिहून घ्या. वारकरी संप्रदायाची इमारत संत कृपा झाल्यामुळे फळाला आली. वारकरी संप्रदायाची इमारत संत कृपा झाल्यामुळे फळाला आली. तिसरा प्रश्न मी दिलेला आहे, वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले आहे? वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले? किंकर म्हणजेच काय? कळस. किंकर म्हणजेच काय? कळस. कोणाला म्हटले आहे? तर वारकरी संप्रदायाचा किंकर संत नामदेवांना म्हटले आहे. वारकरी संप्रदायाचा किंकर संत नामदेवांना म्हटले आहे. चौथा प्रश्न दिला आहे, वारकरी संप्रदायाचा ध्वज कशाच्या जोरावर? वारकरी संप्रदायाचा ध्वज कशाच्या जोरावर फडकत आहे? वारकरी संप्रदायाचा ध्वज कशाच्या जोरावर फडकत आहे? उत्तर येईल, वारकरी संप्रदायाचा ध्वज भक्ती व ज्ञानाच्या जोरावर फडकत आहे. वारकरी संप्रदायाचा ध्वज भक्ती व ज्ञानाच्या जोरावर फडकत आहे. बऱ्याच मुलांना प्रश्नाची उत्तरं लिहिता येत नाही, संतवाणी समजत नाही, अर्थ कळत नाही आणि त्यामुळे उत्तरं शोधता येत नाही. तेव्हा अशी वेळ येऊ नये त्यासाठी मी तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं लिहून देते. त्यानंतर पुढचा प्रश्न मी दिला बघा, खालील ओळींचे संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा. यापूर्वी देखील मी तुम्हाला पहिल्या संतवाणीला संदर्भ स्पष्टीकरणाचं उत्तर दिलं होतं आणि मी स्वाध्यायासाठी म्हणून वर्कशीटमध्येही तुम्हाला दिलं होतं. तसंच या संतवाणीचंही मी एक उत्तर लिहून देणार आहे आणि बाकी मग मात्र तुम्हाला वर्कशीटमध्ये करायचं आहे. ओळी दिल्यात बघा मी, ज्या टेक्स्टबुकमध्ये आहे, आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवार. तर संदर्भ आणि स्पष्टीकरण कसं लिहायचं आहे ते नीट लिहून घ्या. आधी संदर्भ लिहायचा आहे आणि मग स्पष्टीकरण. संदर्भामध्ये त्या कवितेचा थोडासा भावार्थ जो आहे, सारांश ज्याला आपण म्हणतो, समरी, ती तिथं लिहायची आहे. जशी मी इथे लिहिली आहे बघा, ती तुम्ही लिहून घ्या. प्रस्तुत काव्यपंक्ती संत कवयित्री बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या अभंगातून घेतल्या आहेत. संत कृपा झाली या अभंगातून घेतलेल्या आहेत. संत बहिणाबाईंनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केले आहे. हा झाला संदर्भ. आणि मग मात्र स्पष्टीकरण मात्र लिहिताना दिलेल्या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. जो मी एक्सप्लेन केलेला आहे, जो मी स्पष्ट केलेला आहे, तोच तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचा आहे. स्पष्टीकरण, संत बहिणाबाई म्हणतात की ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया उभा केला. या संप्रदायाचे दास बनण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांनी अर्थातच नामदेवांनी केले. आपल्या धर्माचा प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबपर्यंत त्यांनी नेला. संप्रदायाचे दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत
या संप्रदायाचे संवर्धन व संगोपन नामदेवांनी केले व संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. बघा संदर्भ आणि स्पष्टीकरण कसा लिहिलेला आहे, हा तुम्हाला लिहिता आला पाहिजे. यानंतर मी तुम्हाला साधारणतः व्याकरणाचे काही प्रश्न मी देते. समानार्थी शब्द दिलेत बघा मी. एक संत, त्याचं उत्तर आहे सज्जन. झेंडा, त्याचं उत्तर येईल ध्वज लिहा किंवा पताका लिहा, चालेल, पण झेंडा म्हणजे ध्वज, झेंडा म्हणजे पताका. नंतर कृपा, दया, आवार, अंगण. विरुद्धार्थी शब्द खाली दिलेले आहेत बघा. कृपा त्याच्या विरुद्ध आहे अवकृपा. कळस त्याच्या विरुद्ध आहे पाया. सावकाश त्याच्या विरुद्ध आहे जलद. तर सज्जन त्याच्या विरुद्ध आहे तर दुर्जन. आता मात्र मी तुम्हाला वर्कशीट देणार आहे, जी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः उत्तरं शोधून तुम्ही लिहायची आहेत. त्यासाठी संतवाणी एकदा नाही दोनदा वाचा, समजून घ्या, स्वतः उत्तरं शोधा आणि स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ही उत्तरं लिहून तुम्हाला ऑनलाईन ती सबमिट करायची आहेत आणि त्यामुळे काळजीपूर्वक सगळे प्रश्न तुम्ही लिहून घ्या. पहिला प्रश्न मी दिलेला आहे, रिकाम्या जागा भरा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले डॅश. सेकंड दिला आहे, जनार्दन एकनाथ डॅश दिधला भागवत. आणि तिसरी दिलेली आहे, तुका झाला असे डॅश. त्याचबरोबर एका वाक्यात उत्तरं मी दिलेली आहेत. पहिलंच बघा, संत बहिणाबाईंचे गुरु कोण. आता मी बरंचसं तुम्हाला त्यांच्याबद्दल बोललेली आहे, बरोबर. संत बहिणाबाईंचं जी माहिती तुम्हाला दिली आहे त्याच्यामुळे बरंचसं बोलले, तर तुम्ही उत्तरं लिहायची आहे. संत बहिणाबाईंचे गुरु कोण. त्याचबरोबर संत बहिणाबाईंच्या कोणत्या रचना प्रसिद्ध आहेत. संत बहिणाबाईंच्या कोणत्या रचना प्रसिद्ध आहेत. तिसरा प्रश्न दिला आहे, वारकरी संप्रदायासाठी संत तुकारामांनी कोणते कार्य केले. कोणते कार्य केले. आणि चौथा प्रश्न दिला आहे, संत बहिणाबाईंनी स्वीकारलेलं कार्य कोणतं. त्याचबरोबर संदर्भ स्पष्टीकरणासाठी मी दिलेलं आहे. प्रयत्न करायचा आहे लिहिण्याचा प्रत्येकाने. ओळी मी दिल्यात, पाठ्यपुस्तकात आहेत. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. त्याचबरोबर वचन बदला, ग्रामरचे काही प्रश्न दिलेले आहे बघा. पहिला दिला आहे इमारत, दुसरा दिला आहे खांब आणि तिसरा दिला आहे कळस. तर हे सगळे प्रश्न तुम्ही नीट लिहून घ्या. प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा. तुम्हाला ऑनलाईन हे सगळं सबमिट करायचं आहे. मी आज असं समजते की आपल्या दोन्ही संतवाणी इथे शिकवून झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला समजल्या असेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.